नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. उत्तराखंड इथं लक्ष्मीपूजनाच्या पहाटेच एक मोठा अपघात झाला. हा अपघात बोगद्यामध्ये झाला. यामध्ये चारधाम महामार्गावर खोदल्या जात असलेल्या 4.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे भुसभुशीत छत कोसळल्यामुळे 41 मजूर यामध्ये अडकले आणि या मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी पहाटे आनंदाची बातमी समोर आली. ते म्हणजे आतमध्ये अडकलेले सर्व 41 मजूर सुखरूप असल्याची चित्रफीत समोर आली. ही चित्रफीत काय आहे ते आपण पाहूयात. चारधाम महामार्गावर निर्माणाधीन 4.5 किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी खचला होता. चारधाम प्रकल्पांतर्गत हा बोगदा या महामार्गावर बनवला जात होता आणि 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा मोठा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेशबिंदूपासून 200 मीटर आत 60 मीटर पर्यंत माती खचलेली आहे. 41 मजूर आतमध्ये अडकले. दरम्यान बचाव कार्य सुरू असताना 16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यानच बोगद्यातून आणखी काही दगड पडले आणि त्यामुळे हा ढिगारा 60 मीटरच्या ऐवजी 70 मीटर पर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले कामगार हे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली. तर आपल्या कल्पनेपलीकडे आतमध्ये अडकलेल्या 41 मजुरांची परिस्थिती आहे. जगाशी संपूर्णपणे संपर्क तुटलेला आहे आणि अंधारा बोगद्यामध्ये भविष्याची चिंता करत नातेवाईकांना काय वाटत असेल, नातेवाईक घाबरले असतील, आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपण यातून कधी बाहेर पडू की नाही, आणि नातेवाईकांचे शब्द कानात ऐकण्यासाठी प्राण एकवटलेले 41 मजूर यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आणि त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. यामध्ये नव्याने टाकण्यात आलेल्या 6 इंची पाईपलाईनद्वारे कॅमेरा आत टाकून त्यांच्याशी संवाद साधण्यात यश मिळालं. त्यामध्ये एका मजुराने "मी ठीक आहे आई, कृपया तू वेळेवर जेवण कर" असा भावनिक संदेश दिला आणि सर्वांचेच डोळे पाणवले गेले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संवाद साधण्यासाठी एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा बेळगावहून पाठवण्यात आला. एल&टीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता आणि 6 इंची पाईपलाईन टाकल्याने यामध्ये त्यांच्या फोटोसहित त्यांच्या व्हिडिओसोबतच अनेक सकस पदार्थ जसे दलिया, खिचडी, सफरचंद, केळी अशी फळे पाठवली जात आहेत. याआधी सुद्धा काही वर्षांपूर्वी प्रिन्स नावाचा लहान मुलगा बोरवेलमध्ये अडकला होता आणि तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने बचाव कार्य करत अशाच पद्धतीने आतमध्ये कॅमेरा टाकून त्याच्या संपूर्ण हालचालीची व्यवस्था, तो कसा आहे याबाबतची संपूर्ण जाणकारी घेण्यात आली आणि त्याच पद्धतीने या कामगारांसोबतही सुरू आहे. एका बाजूला या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने या कामगारांपर्यंत अधिक सकस अन्नपदार्थ पोहोचवले जातील यावर भर दिला गेला. 6 इंची पाईपलाईन टाकल्याने अधिक सकस पदार्थ जसे दलिया, खिचडी, सफरचंद, केळी अशी फळे आणि अन्नपदार्थ पाठवले जात आहेत. मंगळवारी प्रथमच या सर्व मजुरांना गरमागरम खिचडीचा आस्वाद घ्यायला मिळाला. दरम्यान हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना शक्तिवर्धनासाठी आणि त्यांच्यामध्ये ताकद वाढण्यासाठी दुसरे काही नाही पण अन्नाची व्यवस्था मात्र केली जाते. कामगारांची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांच्या मदतीने एक तक्ता तयार करण्यात आला, ज्यामध्ये केळी, सफरचंद, खिचडी, लापशी हे रुंद तोंडाच्या प्लास्टिकच्या दंडगोलाकार बाटल्यांमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर आली आणि तीच दृश्य आता आपण स्क्रीनवर बघतोय. या मातीच्या ढिगाऱ्याच्या आतमध्ये 6 इंची पाईपलाईन यशस्वीरित्या टाकण्यात आल्याचं समजल्यानंतर अडकलेल्या मजुरांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची समस्या संपली आहे. बचाव पथकाच्या माध्यमातून कामगारांच्या सुटकेसाठी ताकदीनिशी प्रयत्न सुरू आहेत.
बचाव कार्यात ज्या एजन्सी गुंतलेल्या आहेत त्यांनी सोमवारी रात्री अन्नपदार्थांसह एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरे पाठवले, ज्याद्वारे कामगारांशी संपर्क साधण्यात आला। बोगद्यातील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना तर बरं वाटलंच आणि त्या कामगारांनाही आपल्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे पाहून बरं वाटलं असणार निश्चित। याशिवाय त्यांच्याशी प्रत्येक 2 तासांनी संपर्क प्रस्थापित केले जातात। त्यांची प्रकृती कशी आहे, आतमध्ये सगळं ठीक आहे ना, आणखी दगड कोसळलेले नाहीयेत ना, यासाठी प्रत्येक 2 तासांनी वॉकी टॉकीद्वारे त्यांच्याशी बोलणं सुरू ठेवलं जातं। बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आलेत पाहूयात। सिल्कियाराच्या बाजूने पाईप आत टाकण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आला। 60 मीटरचा ढिगारा होता संपूर्ण आणि या 60 मीटरच्या ढिगाऱ्यामध्ये फक्त 24 मीटर पर्यंतच छेद करण्यात आला, कारण मध्येच एक मोठा दगड आला आणि हा प्रयत्न फसला। नंतर बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने छेद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिथेही मोठ्या प्रमाणात माती आणि दगड असल्यामुळे तो प्रयत्नही फसला। त्यामुळे हा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला, कारण की मोठ्या प्रमाणात माती आणि दगड होते। बोगद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने आत जाण्याचे प्रयत्न करण्यात आले। तसेच डोंगर माथ्यावरून छिद्र करून मजुरांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न। दरम्यान अशी घटना पहिल्यांदाच घडते असंही नाहीये। जून-जुलै 2018 मध्ये गुहेत अडकलेले 12 कुमारवयीन फुटबॉलपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची सुटका करणारे थायलंडचे तज्ज्ञ तसेच नॉर्वे आणि अन्य देशातील विशेषज्ञ यांनी सुखरूपपणे सुटका केली होती आणि अमेरिकन बनावटीची अद्ययावत यंत्रे वापरत, त्याचप्रमाणे DRDO, ONGC, नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे विकास महामंडळ आणि सतलज टिहरी जलविद्युत मंडळाचे तंत्रज्ञ या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसलं। पर्वताला उभे आडवे ड्रिल मारून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला। हा बोगदा आहे 4531 मीटर लांबीचा। त्यापैकी सिल्कियाराच्या बाजूने 2340 मीटर तर बडकोटच्या बाजूने 1640 मीटर खोदला गेलेला आहे। 500 ते 600 मीटरचं काम उरलं असतानाच हा अपघात झाला आणि सुरुवातीला किरकोळ वाटला, याच्यातून हे कामगार लगेचच सुटतील असं वाटलं, पण नाही, ते झालं नाही। अनेक दिवस यासाठी लागले। मधला मलबा हटवला की मजूर बाहेर येतील असं वाटलं होतं, पण हिमालयाची रचना ही सह्याद्रीसारखी नाहीये, पाषाणाची नाहीये। किरकोळ हादऱ्याने तिथे जमीन खचते आणि भूस्खलन होतं। त्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत गेले। आतमध्ये अडकलेल्या मजुरांचा तसेच बाहेर त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला। बोगद्यात अडकलेल्या मजुरांची मानसिक, शारीरिक अवस्था आणि बचाव कार्य हा थरार जीव घेणं आहे आणि सर्वांचीच लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी संपूर्ण देशाने प्रार्थना आणि अथक मदत कार्य सुरूच ठेवलं। सीमा रस्ता संघटना अर्थात BRO यांच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळपासून बोगद्याच्या वर रस्ता तयार करण्याचं काम सुरू केलं। अडकलेल्या श्रमिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने सुद्धा अधिकाऱ्यांसह सर्वांनी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी सर्वांनीच प्रयत्न केले आणि हे सर्वच अधिकारी इथं तळ ठोकून आहेत। बचाव कार्याच्या आधीच्या नियोजनाला अपेक्षित यश न आल्याने पंचसूत्रीचा अवलंब करण्यात आला। म्हणजेच बोगद्याच्या एका बाजूने जेव्हा छेद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा छेद करत असताना
मोठे दगड समोर आले। साधारण 70 मीटरचा हा ढिगारा आहे आणि 70 मीटरच्या ढिगाराला छेद करण्यासाठी 28-24 मीटरपर्यंत जेव्हा छेद करण्यात आला तेव्हा मोठमोठाले दगड तिथे आले आणि त्यामुळे पुढे हे करता आलं नाही। दुसऱ्या बाजूने जेव्हा करण्यात आलं त्यावेळेस सुद्धा हीच अडचण आली। डाव्या आणि उजव्या बाजूने सुद्धा बोगद्याच्या प्रयत्न सुरू करण्यात आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोंगराच्या वरून छेद करण्यात येतोय, ज्याच्यामुळे हे नागरिक हे मजूर लवकरात लवकर बाहेर निघण्याची आशा निर्माण झाली। सिलक्यारा आणि बरकोट या दोन्ही बाजूंना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खोदकाम आणि बोगद्याच्या वरून उभ्या खोदकामाचा यात समावेश असल्याची माहिती पंतप्रधानांचे माजी सल्लागार आणि सध्या सिलक्यारा इथे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले भास्कर खुलबे यांनी पत्रकारांना दिली। एकत्रित प्रयत्नांमुळे 4-5 दिवसात किंवा त्याआधीच श्रमिकांची सुटका केली जाऊ शकते असं वर्तवण्यात आलं। मात्र जसजसं पुढे जावं तसतसं हे मदत कार्य आणखीनच कठीण होत गेलं। यामध्ये सर्वांना निश्चिंत करणारी बाब म्हणजे मंगळवारी समोर आलेली चित्रफीत। दरम्यान त्या चित्रफितीमुळे आपण आता स्क्रीनवर त्याच गोष्टी बघतोय। आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला आहेत आतमध्ये अडकलेले सर्व मजूर। हे जवळपास 41 मजूर आहेत। या सर्व मजुरांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घातलेलं आहे। हे सर्व 41 मजूर आतमधल्या बाजूनेही काही प्रयत्न करत असावे असाही कयास मांडण्यात येतोय। आणि आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला आहे ती मशीन ज्या मशीनच्या माध्यमातून ढिगाऱ्याला छेद करण्यात येतोय। बोगद्यातल्या थरारामुळे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। मात्र कसेही करून हे 41 मजूर लवकरात लवकर बाहेर निघावे अशीच प्रार्थना देश करतोय। तर बोगद्यात जे कामगार अडकलेले आहेत ते नक्की कुठल्या प्रदेशातून आहेत हे आपण पाहूयात। यापैकी 4 मजूर हे बिहारमधून आहेत, 2 मजूर उत्तराखंड इथून, 3 मजूर बंगाल इथून तर 8 मजूर उत्तर प्रदेश इथून आहेत। तर यासह आणखी प्रदेशातले मजूर इकडे अडकलेले आहेत, कोणते ते पाहूयात। ओडिशा इथून 5, 15 मजूर झारखंडमधून अडकलेले आहेत, 2 मजूर अडकलेले आसामचे आहेत आणि 1 मजूर हिमाचल प्रदेश इथला आहे। तर उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथं सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर व्यक्त करण्यात आला। पंतप्रधान मोदी हे वेळोवेळी प्रत्येक क्षणाचे अपडेट या ठिकाणून घेत आहेत। दरम्यान या सर्व 41 मजुरांचं चित्रफित व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि सर्वांना समाधान वाटलं की ज्यासाठी प्रयत्न होत आहेत ते सर्व सुखरूप आहेत आणि त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असं आश्वासन आणि विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धामी यांनी दिलेला आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार धामी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत आहेत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आहेत। सातत्याने या ठिकाणाची माहिती पंतप्रधान मोदी घेत असल्याचं आणि या कामगारांना सुखरूप बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आणि तेच सर्वप्रथम केलं जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये असं आश्वासन यावेळेस सरकारने संपूर्ण देशवासियांना दिलेलं आहे। बचाव कार्याच्या प्रत्येक क्षणाची माहिती पंतप्रधान मोदी घेत आहेत। या सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले जाणार असल्याचं ते सांगतायत। तर उत्तराखंड हा
प्रदेश अतिशय संवेदनशील. जोशीमठ हे याच वर्षी फार चर्चेत आलं होतं आणि ते सुद्धा उत्तराखंड मधलंच. जोशीमठ चर्चेत आलं होतं ते म्हणजे तिथल्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. तिथले नागरिक हादरून गेले होते. नागरिकांनी जायचं कुठे, लहान मुलाबाळांना, वृद्धांना न्यायचं कुठे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर पडलेले होते. इथले नागरिक आजही जीव मुठीत धरूनच राहत आहेत आणि अशाच संवेदनशील परिसरात बोगद्याचं काम करण्यात आलेले आहे. त्यासाठी मोठे मोठे स्फोट करण्यात येतात आणि अशा संवेदनशील जागी या सर्व गोष्टी केल्यामुळे अनेक प्रश्नांचा जन्म होतो. ते प्रश्न नक्की काय आहेत आपण पाहूयात. संवेदनशील परिसरात बोगदा करणं योग्य आहे का? बोगदा गरजेचा असल्यास त्यासाठी योग्य चाचपणी झालेली का? योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता का? कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य काळजी घेतली जाते का? आपत्कालीन सुटकेचा मार्ग आधी का तयार करण्यात आला नाही? महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता ज्या कंपनीने कंत्राट घेतलेला आहे त्या कंपनीकडे आहे का याची चाचपणी करण्यात आलेली का? मजुरांच्या संख्येची खात्री व्हायला 5 दिवस का लागले? कष्टकऱ्यांच्या जगण्या मरण्याबद्दल इतके बेफिकीर आपण कसे असू शकतो? उत्तर काशीमध्ये उत्तराखंडमध्ये घडलेली ही घटना आहे आणि आपण सगळेच परिचित आहोत. या वर्षाच्या सुरुवातीलाच जोशी मठातून मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि घरांना तडे जाण्याच्या घटना घडत होत्या आणि याच उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्प सुरू आहे आणि या चारधाम प्रकल्पांसाठी या ठिकाणी बोगदा खोदण्यात आलेला आहे. दरम्यान बोगदा खोदणं ही काही छोटी प्रक्रिया नसते. यासाठी डोंगराला मोठा छेद करावा लागतो आणि डोंगराला छेद करण्यासाठी मोठमोठाले स्फोट करावे लागतात. आधीच इथली जमीन मोठ्या प्रमाणात भुसभुशीत असल्यामुळे खचली जाते आणि त्यात इतका मोठा हादरा दिल्यानंतर, इतका मोठा स्फोट केल्यानंतर इथल्या जमिनीला आणखीन धक्के बसतात आणि आणखी या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता वाढते. या ठिकाणी काम सुरू करण्यात आलं, बोगदा तयार करण्यात आला आणि अगदी शेवटच्या काही वेळामध्ये शेवटचं काही काम उरलेलं असताना हे 41 कामगार यामध्ये अडकले गेले. हे 41 कामगार अडकले गेल्यानंतर हे खूप किरकोळ आहे असं सर्वांनाच वाटलं. ढिगारा हटवला की लगेचच 41 कामगारांना बाहेर काढता येईल असं वाटलं. मात्र तसं काही घडलं नाही. अनेक दिवस या सर्व गोष्टींसाठी गेले, अनेक दिवसांचे प्रयत्न यासाठी गेले. दरम्यान एका बाजूने छेद करण्यात आला, तिथे मोठी दगड आली. दुसऱ्या बाजूने छेद करण्यात आला, तिथेही मोठ्या प्रमाणात दगड आली. त्यामुळे कामगारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होत नव्हता. त्यासाठी एक 6 इंच पाईपलाईन टाकली जेणेकरून त्या कामगारांना जीवनोपयोगी वस्तू जसं पाणी, अन्न, ऑक्सिजन या 6 इंची पाईपलाईनच्या माध्यमातूनच देण्यात आला आणि याच 6 इंची पाईपलाईनच्या माध्यमातून तिथे कॅमेरा पोहोचवण्यात आला आणि त्याच कॅमेराच्या माध्यमातून जे व्हिडिओ समोर आले ते सर्वांसाठी फारच आशादायी होते, कारण की हे सर्व 41 कामगार सुखरूप आहेत. आता या ठिकाणी बचाव कार्य अतिशय शर्थीने केलं गेलं. कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न केले. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. या 6 इंची पाईपलाईनच्या माध्यमातून आतमध्ये काय काय पाठवायचं या सर्वाचा तक्ता बनवण्यात आला आणि त्यानुसार सकस अन्न जसं की दलिया, लापशी, फळं, केळी हे सर्व या 6 इंची पाईपलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आलं. आपण आता दृश्य बघतो, हीच ती 6 इंची पाईपलाईन आहे ज्याच्या माध्यमातून सकस अन्न पाठवलं जातं आणि याच 6 इंची पाईपलाईनच्या माध्यमातून तिथपर्यंत कॅमेराही पोहोचवण्यात आला, ज्यानंतर चित्रफत मिळाली या सर्व कामगारांची जे आतमध्ये अडकलेले होते आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास काही प्रमाणात सोडला.
दरम्यान या कामगारांना बाहेर काढण्यासाठी कोणते शर्थीचे प्रयत्न करण्यात आले ते पाहूयात। सिल्कियाराच्या बाजूने पाईप आत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। 60 मीटरचा ढिगारा होता, त्यामध्ये 24 मीटरपर्यंत छेद करण्यात आला। मात्र मध्येच एक मोठा दगड आला। नंतर बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने छेद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिथेही मोठ्या प्रमाणात माती आणि दगड सापडले, त्यामुळे तो प्रयत्नही फसला। बोगद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। आता डोंगर माथ्यावर छिद्रे करून मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न। इतका मोठा अपघात झाल्यानंतर जय महाराष्ट्रला काही सवालही पडलेले आहेत, तेही आपण जाणून घेऊयात। इतक्या संवेदनशील परिसरामध्ये बोगदा करणं योग्य आहे का? बोगदा गरजेचा असल्यास त्यासाठी योग्य चाचपणी झाली होती का? योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला गेला का? कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य काळजी घेतली जाते का? आपत्कालीन सुटकेचा मार्ग आधी का तयार करण्यात आला नाही? महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता या कंपनीकडे आहे का? मजुरांच्या संख्येची खात्री व्हायला 5 दिवस का लागले? कष्टकऱ्यांच्या जगण्या मरण्याबद्दल आपण इतके बेफिकर कसे असू शकतो? तर असे अनेक प्रकल्प उभे केले जातात, असे अनेक प्रकल्प केले जातात आणि यावेळेस जे मजूर तिथे काम करतायत त्या मजुरांच्या जीवनाची, त्या मजुरांच्या सुरक्षेची आवश्यक ती काळजी खरंच घेतली जाते की नाही, की आपल्यासाठी त्यांचे जीवन मरण हे फारच बेफिक्रीचं आहे, आपल्याला काहीही फरक पडत नाही, या सर्वांचा विचार सामान्य नागरिकांनी, प्रशासनाने आणि सरकारने करणं गरजेचं आहे। यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।